मोदक खूप छान आहेत, चवीला अप्रतिम आहेत. आईची आठवण आली मला. कोणी केलंय हा? माझ्या नातीने बनवलेत. निशीने. अहो आजीची लाडकी नाते हो आमची निशी, आणि स्वयंपाक तर एवढा उत्तम करते. आता तुमच्या घरी लग्न करून आली ना की असे छान छान पदार्थ करून खायला घालेल तुम्हाला. मम्मा, हे सगळी कामं करायला ना आमच्याकडे नोकर चाकर आहेत. आणि हे सगळे पदार्थ ते सुद्धा छान करतात. प्रसाद? हो हो, दे ना. अरे पण असे छान मोदक जर करणारा असेल कोणी माणूस तर मग काय आम्ही आमच्या घरच्या सगळ्या लोकांना काढून टाकायला तयार आहे. पण तेवढे मोदक करता येतील ना तुला? तेवढे मोदक करशील ना तू? येस ऑफ कोर्स. आधी खाऊन बघतो. अप्रतिम, उत्तम. थँक्यू अंकल. अंकल नको ग, बाबा म्हटलं तरी चालेल. बाबा? तुला हवं ते म्हण. बाबा? अगं नाही, मला नको. पाहुण्यांना दे आधी, मी नंतर घेईन. बरं. छान छान. आई, का खोटं बोलताय सगळे? मी त्या दिवशी गप्प बसले होते, पण आज नाही. नमा, जरा शांत बस. आज जातो. मी खरं बोलणार आहे. मग आज जा म्हणलात ना. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही नाही, काही नाही. अहो आमची नमा आहे ना, तिला तुमची इरा खूप क्यूट वाटतीये, तेच सांगतेय. हो, तिला लहान मुलांची खूप आवड आहे. हो ना नमा, जा जा, तिला आपलं घर दाखव. जा जा बाळा, जा जा जा. जा. हाय करा. इरा, आता ताई तुला घर दाखवणार आहे. नमा, वर नेऊ नकोस. वरती पडझड झालीये. नाही म्हणजे काय आहे, आमच्या वरच्या विट्या एक दोन पडल्या आहेत ना, म्हणून कोणाला वर जाऊ देत नाही आम्ही. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. हे बघा, माझ्या निर्णयात ना आधी कधी बदल झालाय ना आज होणार. सर्वसामान्याने आमच्या मूळ घरच्या गणपतीचं दर्शन घेणं ही आजोबापासून सुरू असलेली प्रथा आहे. त्यात बदल होणार नाही. गणपतीत मी इथं असतो. आता देवाचं दर्शन घ्यायला अडवणारे आपण कोण? सर्व मान्य आहे सर, पण या वर्षी तुमच्या जीवाला धोका आहे, तेव्हा इथे थांबण्याऐवजी तुम्ही दुसरीकडे. नाही नाही, अहो विघ्नहर्ता घरी आलाय. जी काही विघ्न येतील ती त्याच्यावर सोडून द्यायची. तुम्ही काळजी करू नका, तो तारेल मला. निदान पोलीस प्रोटेक्शन तरी. अहो तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? माझं मरण जर आज दिलेलं असेल ना, तुम्ही कितीही प्रोटेक्शन वाढवलं तरी ते यायचं थांबणार नाही, टळणार नाही. तुम्ही काळजी करू नका. सर, महाप्रसाद घेऊन जा. हे बघ, हे चारुदत्त देसाई सरांचं घर आहे. मी इथल्या सगळ्या CCTVचा अंदाज घेतलाय आणि ते हॅक सुद्धा केले. हा बघा, फ्रंटल गेट आहे ना, हा एकच ऑप्शन आहे आपल्याकडे आत जाण्यासाठी, कारण का अवतीभोवती भिंत आहे. हा, मध्ये जाणं कठीणच आहे जरा. आणि गणेशोत्सवात सगळ्यांनाच घरात येण्याची मुभ आहे, आणि हाच प्रॉब्लेम. तोच प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ना. त्यांचा निर्णय त्यांनी बदलला पाहिजे. त्यासाठी त्यांच्याशी बोलायला हवं. बॉस, पोलीस घरात शिरलेत अशी खबर आहे. आपल्याला काहीही करून बाहेरची आणि आतली प्रत्येक परिस्थिती कळली पाहिजे, आणि त्याच्यासाठी कत्री तू
तू बाहेर असणार आहेस. बाहेर प्रत्येक गोष्टीकडे तू लक्ष देणार आहेस. म्हणजे जेव्हा सामान्य माणूस आज जाईल त्यावेळेस तुला त्यांच्यासोबत जाता येईल, पण वेगवेगळ्या वेशात. जय हिंद. येस बॉस. जनार्दन परब साहेब, गणपती बाप्पाने तुमची एक गोष्ट ऐकली बर का? जज साहेबांची सिक्युरिटी नाकारली. अरे बाप्पाने माझी आणखी एक गोष्ट ऐकली. विचार कुठली? कोणती? अरे माझा पोस्टिंग कोकणात झाला. आता मी तिकडे जाऊन निवांत आयुष्य घालवणार. काय टेन्शन नाही. टेन्शन नाही. तुम्हाला माहितीये का साहेब, तुमची पोस्टिंग कोणत्या गावामध्ये झाली ते? माहितीये, डोंगरगट्टा, सिंधुदुर्ग. हो साहेब, तुम्हाला फक्त गावाचं नाव माहितीये, गावाची हिस्ट्री नाही. मी घाबरलो नाही. अरे गावातल्या लोकांमध्ये भांडणं होतं, त्या भांडणामध्ये एखादा माणूस मेला, काय फरक पडतोय? फरक पडतो. जनार्दन परब साहेब, फरक पडतो. या वर्दीकडे लोक विश्वासाने बघतात, आणि आपण जेव्हा ही वर्दी अंगावर घालतो ना, त्यावेळेस आपल्यावरही एक जबाबदारी येते. ती जर पार पाडता येत नसेल तर फरक पडतो. हे बाळा, तुझे जे वय आहे ना, तेवढी वर्ष काढली मी पोलीस खात्यात. बोलणं सोपं आहे, तुला का माहित पोलिसांचं आयुष्य कसं असतं? मला नाही कळणार तर कोणाला कळणार आहे? कित्येक वेळेला या वर्दीचं पांघरून करून झोपलीये मी. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसर यांची मुलगी आहे मी, तारिणी बेलसरे. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे? हा, तिने लाच घेतली होती? नाही, तिने लाच नव्हती घेतली. तिने तिचं काम प्रामाणिकपणेच केलं होतं, आणि त्यामुळेच ती ह्या सगळ्यात अडकली. तिच्यासारखं प्रामाणिकपणे काम करणारी खूप माणसं आहेत, पण तुमच्यासारख्या माणसांमुळे ना वर्दीवर बोट उचललं जातं. हे बोलायला दिलं म्हणून काय पण बोलू नका, वर्दीत आहे मी. मग त्याचाच थोडा आदर करा.